स्नेनियर्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्र, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच लाडका भाऊ योजना या संदर्भानं हा आजचा व्हिडिओ बनवत आहे आणि सविस्तर माहिती देतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, उद्या आझाद मैदानावरती आपला धडक मोर्चा आहे, छत्री धडक मोर्चा आहे. या छत्री धडक मोर्चाच्या संदर्भानं महत्वाचा विषय असा आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 1,35,000 सर्व विद्यार्थी म्हणजे युवा कार्य प्रशिक्षणार्थी म्हणून काम करत असणारे सर्व विद्यार्थी यांना एक आव्हान आहे. बालाजी चाकूरकर साहेब सोबतच तुकाराम बाबा यांची मेहनत ही सर्व आपल्यासाठी आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना न्याय भेटल्याशिवाय मी गप्प बसणार नाही असं वक्तव्य आपले तुकाराम बाबा हे कायमस्वरूपी करत आहेत आणि ते काम मात्र आवर्जून करत आहे आणि मेहनत घेऊन करत आहेत. गेल्या 1 महिन्यापासून 2 महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये वारंवार त्या आपल्या विद्यार्थ्यांना भेटी देत आहेत, युवा कार्य प्रशिक्षणार्थींना भेटी देत आहेत. परंतु युवा कार्य प्रशिक्षणार्थींना काही युवा कार्य प्रशिक्षणार्थींनी यांना उत्तम प्रतिसाद दिला, परंतु काही विद्यार्थी आजही झोपलेले आहेत. त्यांना असं वाटायला लागलं की आम्हाला सर्व आयतं मिळेल. पण विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घ्यायचं आहे, कारण महाराष्ट्रामध्ये कोणतंही काम किंवा कोणताही शासन निर्णय किंवा आपल्याला पाहिजे तो न्याय मिळवण्यासाठी आधी लढावं लागतं, रस्त्यावर उतरावं लागतं, आंदोलन करावं लागतं, त्याशिवाय पर्याय नाही. आणि त्याचं श्रेय हे मात्र फक्त बालाजी चाकूरकर किंवा तुकाराम बाबा यांना नाही, तर आपण सुद्धा त्या ठिकाणी लढ्यात सहभागी व्हाल तर तुम्हाला सुद्धा मिळेल. परंतु आयतं खाण्याची जी सवय आहे ती महाराष्ट्रातील इतर लोकांना लागलेली आहे. त्या सर्व युवा कार्य प्रशिक्षणार्थींना सांगतो की विद्यार्थी मित्रांनो, या सर्व विद्यार्थ्यांनी याला उद्या आपल्याला आजच निघायचं आहे. उद्या जास्तीत जास्त संख्येनं संपूर्ण महाराष्ट्रातील युवा कार्य प्रशिक्षणार्थी जे 1,35,000 आहे त्या ठिकाणी उपस्थित असणं गरजेचं आहे. कारण आपल्या लढ्याला यश मिळवण्यासाठी ज्या पद्धतीनं आपण पहिल्यांदा आझाद मैदानावर उतरलेलो होतो त्याचप्रमाणे आता सुद्धा या ठिकाणी उतरणं गरजेचं आहे. कारण त्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही. कारण आपल्याला माहिती आहे, पहिल्यांदा 6 महिन्याचा कार्यकाळ होता, त्यानंतर आपण रस्त्यावर उतरल्यानंतर 5 महिने हा कार्यकाळ वाढवण्यात आला आणि आता ऑगस्ट महिन्यामध्ये हा कार्यकाळ संपत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढे काय यावरती शासनाने अजून सांगितलेलं नाही. मग आम्हाला परमनंट रोजगार देत आहात का? आम्हाला कंत्राटी रोजगार देत आहात का? आपल्याला नंतर 50% आम्ही त्या ठिकाणी सेवेत समाविष्ट करून घेणार, असं सुद्धा 50% विद्यार्थ्यांना आम्ही त्या ठिकाणीच रोजगार देऊ, असे वक्तव्य एकनाथजी शिंदे तेव्हाचे मुख्यमंत्री, आताचे उपमुख्यमंत्री, सोबतच उपमुख्यमंत्री तेव्हाचे एकनाथ आपले फडणवीस साहेब जे आताचे मुख्यमंत्री आहेत यांनी वक्तव्य केलेले आहेत. नंतर मंगलप्रभात रोडा यांनी सुद्धा हे शब्द बोललेले आहेत. परंतु ते शब्द पूर्ण होत आहेत का हे सुद्धा महत्वाचं आहे. आणि ते शब्द पूर्ण करण्यासाठी आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातील युवा कार्य प्रशिक्षणार्थींनी आपल्याला त्या ठिकाणी येणं गरजेचं आहे. आझाद मैदानावरती उद्या होणाऱ्या मोर्चामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं. विद्यार्थी मित्रांनो, हीच एक अपेक्षा करतो. विषय दुसरा विद्यार्थी मित्रांनो, मानधनाचा. मार्च महिन्यापासून काही विद्यार्थ्यांचे मानधन नाहीत. मागे एक मी व्हिडिओ बनवलेला होता की मानधन झाले म्हणून, तर विद्यार्थी मित्रांनो खरंच मानधन झालेले होते. त्या त्या जिल्ह्याचे पैसे त्या त्या विद्यार्थ्यांच्या खात्यावरती आले होते म्हणून तो व्हिडिओ बनवलेला होता. जी माहिती आपल्याला अपडेट मिळते त्याच माहितीनुसार आपण व्हिडिओ बनवत असतो. काही विद्यार्थी स्क्रीनशॉट टाकत असतात ग्रुपला, काही विद्यार्थी मला शेअर करत असतात, त्यावरून आपण तो व्हिडिओ बनवलेला होता. विद्यार्थी मित्रांनो, नागपूर जिल्ह्यातले काही विद्यार्थ्यांचे अजूनही विद्यार्थ्यांचे मानधन बाकी आहे. मार्च पासून मानधन बाकी आहे. जे शिक्षण विभागात काम करतायत, शिक्षण आस्थापनेत काम करतायत, त्यांना अजून जॉईनिंग पण मिळालेलं नाही. परंतु बीड सारख्या जिल्ह्यामध्ये आज शिक्षण जे काही आस्थापना आहे आपली शिक्षण विभागाची आस्थापना, त्यामध्ये मात्र विद्यार्थ्यांना जॉईन करून घ्यावं असं सुद्धा त्या ठिकाणी परिपत्रक निघालेलं आहे. परंतु इतर जिल्ह्यामध्ये अजूनपर्यंत परिपत्रक निघालेले नाही. विद्यार्थी मित्रांनो, याचा सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे. आणि यासाठी वारंवार आपल्याला युट्यूबला व्हिडिओ दिसतात की मानधन झालं. अजूनपर्यंत काही विद्यार्थ्यांचे मानधन व्हायचे आहेत. 5-5 महिन्यांचे मानधन हे लोकांचे पेंडिंग आहेत, विद्यार्थ्यांचे पेंडिंग आहेत. अजूनपर्यंत शासनाने पैसा दिलेला नाही. पण वारंवार मुख्यमंत्री असेल किंवा इतर मंत्री असेल किंवा खासदार असतील किंवा आमदार असतील, ते मात्र लाडक्या बहिणीवर बोलताना दिसत आहे. परंतु लाडक्या भावावर बोलणार कोण हा एक मुद्दा आहे. आणि या सर्वच बाबी करिता हे सर्व मुद्दे, ह्या सर्व मागण्या आपल्याला घेऊन त्या ठिकाणी आपले मुद्दे मांडायचे आहेत आणि त्याला एकजूट आपल्याला दिसणं गरजेचे आहे. ज्याच्यातून आपल्याला ज्या वेळेला मागच्या वेळेला न्याय मिळाला असाच न्याय आपल्याला या ठिकाणी मिळणे अपेक्षित आहे. आणि त्यासाठी आपल्या सर्वांची एकजूट, आपली सर्वांची साथ तुकाराम बाबा, बालाजी चाकूरकर साहेब यांना सोबत असणं गरजेचं आहे.
त्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. म्हणून जास्तीत जास्त संख्येने युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजनेपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपली स्वतःची एक जागा म्हणून किंवा स्वतः एक गरज म्हणून किंवा स्वतःचे एक कर्तव्य म्हणून आणि स्वतःच्या फॅमिलीकरिता, स्वतःच्या उत्पन्नाकरिता किंवा स्वतःच्या पुढील भविष्याकरिता या ठिकाणी उपस्थित असणं सर्वात महत्वाचं असणार. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर अजूनपर्यंत विचार केला नसेल तर आपल्या मित्रांना सोबत घेऊन येण्यासाठी प्रयत्न करा. आजपासून आपल्याला निघायचं आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील गडचिरोलीपासनं तर पालघरपासनं तर कोल्हापुरापासनं विद्यार्थी, सिंधुदुर्गपासनं विद्यार्थी या ठिकाणी मुंबईमध्ये येणार आहेत. आपण सुद्धा यावं हीच आपली अपेक्षा करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असेल तर त्या चॅनलला मात्र आपण सबस्क्राईब करा आणि असंच अपडेट करिता मात्र आपल्या चॅनलला कायमस्वरूपी फॉलो करा. दुसरी गोष्ट की स्नेहनील स्टार्टअप टीचिंग या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्या व्हॉट्सअप ग्रुपला मात्र जॉईन व्हा. विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.